नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पायी विहार करत धर्मप्रभावना करणाऱ्या जैन साध्वींवर जीवघेणा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तळोदा सकल जैन श्री संघाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. परमपूज्य 105 श्रुतमती माताजी आणि परमपूज्य 105 उपशममती माताजी यांच्यावर अज्ञात वाहन चालकाने हेतुपुरस्सर वाहन चालवून चिरडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संघाने म्हटले आहे. अहिंसा, सत्य आणि त्यागाचा संदेश देणाऱ्या साध्वींवर असा अमानुष हल्ला होणे अत्यंत धक्कादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. तळोदा सकल जैन श्री संघाने या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हत्येचा किंवा हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, जलद गती न्यायालयात खटला चालवावा आणि दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यासोबतच जैन साधू साध्वींच्या विहार मार्गावर पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी ही मागणी जैन समाजाने केली आहे. जैन समाज हा शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणारा समाज असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. मात्र गुरु भगवंतावर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा तळोदा सकल जैन श्री संघाने दिला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, तळोदा.